तुमचं नाव काय? माझं नाव अनिल माणिक यादव. यादव, तुम्ही तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये आहे, तर या मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वाटतंय? हा मतदारसंघ पश्चिम भाग हा पाणी क्षेत्र आहे आणि पूर्व भाग हा दुष्काळी भागात मोडला जातो. असा तासगाव कवठेमहांकाळ क्षेत्राचं क्षेत्रफळ फार मोठं आहे. क्षेत्रफळ मोठं आहे, तर दुष्काळ भागासाठी कोणत्या नेत्यांनी काय काम केलं? आत्ता दुष्काळ क्षेत्रासाठी माननीय संजय काका पाटील यांनी भरपूर असं टेंबू ताकारी योजनेसाठी आणि आरफळ योजनेचं पाणी सोडण्यासाठी काम केलेलं आहे. संजय काका पाटील म्हणजे जे माजी खासदार आहेत, आता सध्या कवठेमहांकाळ तासगाव मतदारसंघातून उमेदवार आहेत, यांच्याविषयी त्यांच्या खासदार कालावधीमध्ये काही कामांची नावं सांगता येतील का तुम्हाला? त्यांनी कारखान्यासंदर्भात असू दे किंवा टेंबू ताकारी आणि मैशाळ योजना असू दे, आरफळ योजना असू दे, या बाबतीत आणि कोविडच्या काळात केलेलं काकांचं काम अतिशय उल्लेखनीय होतं. पूरस्थिती ज्यावेळी उद्भवली त्यावेळीसुद्धा काकांनी चांगल्या प्रमाणात सगळीकडं सहकार्य केलं. पूर क्षेत्र भागाला काकांनी स्वतःहून तिथं घटनास्थळी जाऊन भेटी दिलेल्या आहेत. काकांनी परवाच्या एका कार्यक्रमात सांगितले की मी खासदार असल्यामुळं या तालुक्याचा विकास थोडा कमी प्रमाणात झाला आहे. मग ह्या तालुक्याचा विकास आता जर आमदार पुढं झाले तर ते काय अपेक्षा आहे, काय विकास व्हावा असं वाटतंय तुम्हाला? आता 35 वर्षांमध्ये जे झालं नाही ते काका आमदार झाल्यानंतर या तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होईल अशी आम्हा सर्वांना आशा आहे. आणि आमच्या गावामार्फत काकांना आम्ही भरपूर प्रमाणात लीड देऊ अशी आम्ही आशा बाळगतो. कवठेमहांकाळ तासगावमध्ये काकांची गुंडगिरी वाढते असं याबद्दल हे सर्वच काही चुकीचं असून हे विरोधकांनी उठवलेलं एक षड्यंत्र आहे. त्याबद्दल या बोलण्यात काही तथ्य नाही. रोहित दादा मी म्हणतात गेले 7 ते 8 वर्ष काम केले, त्यांच्या कामाचा संदर्भ एखादा काही माहिती आहे का? याबद्दल आम्ही जास्त बोलू शकत नाही. विरोधकांनीच आपली कामं सर्व जनतेला सांगावी. काका किती हजार मतांनी लीड येतील असं वाटतंय तुम्हाला? काका 1 लाखाच्या पुढं मताधिक्याने लीडिंग येतील असं तासगाव कवठेमहांकाळच्या सर्व मतदारांना खात्री आहे. राज्यात ते राज्यभर अशी बनवाबनवीसारखं जे चित्र आहे याच्याविषयी काय सांगाल? नाही, त्याबद्दल राजकीय मोठे नेते याबद्दल आपल्याला बोलू शकतील. याबद्दल आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना काही बोलण्यात तथ्य नाही. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा. कारण एबीपी माझ्यावर सगळे दाखवतात लाईव्ह. कारण यांचं कसं असतं म्हणजे गोरगरिबांचं लाईव्ह आहे.